नमस्कार मित्रांनो, तुमच्या गाडीचं आर-सी बुक जर हरवलं असेल, फाटलं असेल, खराब झालं असेल तर तुम्ही ऑनलाईन मोबाईलच्या माध्यमातून मात्र 50 रुपयामध्ये काढू शकता। आता हे कसं काढू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। पूर्ण स्टेप बाय स्टेप मी दाखवलेली आहे प्रोसेस, मध्ये व्हिडिओला स्किप नाही करायचं आहे, एक एक स्टेप शेवटपर्यंत बघायची आहे। जर तुम्ही एखादा दुसरा ऑप्शन सिलेक्ट केला तर तुम्हाला जास्त पेमेंट येईल, तर हे लक्ष ठेवायचं आहे। मध्ये व्हिडिओला स्किप नाही करायचं आहे, जास्त मोठी व्हिडिओ होणार नाही आहे, जास्तीत जास्त 4 ते 5 मिनिटाची व्हिडिओ असणार आहे, परंतु शेवटपर्यंत नक्की बघा। यासाठी तुम्हाला परिवहन सेवा असं सर्च करायचं आहे आणि खाली जी पहिली लिंक मिळते त्यावरती क्लिक करायचं आहे। परिवहन.go.in या वेबसाईटवरती आपण येणार आहे। असा इंटरफेस पाहायला मिळेल। मित्रांनो, इथे एक पॉपअप येईल, त्याला कट करायचं आहे आणि ते खाली आल्यानंतर व्हेकल रजिस्ट्रेशन वरती रीड मोरचं ऑप्शन आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता इथे आल्यानंतर आपलं स्टेट आपल्याला इथून सिलेक्ट करायचं आहे, तर आपण महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करणार। मग आपल्याला दुसऱ्या वेबसाईटवरती रिडायरेक्ट करण्यात येईल, जी आपली महाराष्ट्राची वेबसाईट आहे। इथं सुद्धा एक पॉपअप येईल, त्याला क्लोज करायचं। आता इथे आल्यानंतर आपल्याला इथे काहीच डिटेल्स एंटर करायच्या नाहीये, फक्त आपल्याला इथे जे आपलं आरटीओ आहे ते सिलेक्ट करायचं आहे। तर तुमचं जे पण आरटीओ असणार आहे ते तुम्ही इथून सिलेक्ट करा। मी इथं माझं करतोय, तुम्ही इथं वरती टाईप करून सर्च सुद्धा करू शकता। आता आरटीओ सिलेक्ट केल्याच्या नंतर खाली एक चेकबॉक्स आहे, त्याला क्लिक करायचंय आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचंय। पुन्हा आपल्याला खाली जे प्रोसीडचं बटन आहे त्यावरती क्लिक करायचंय। आता इथे आल्याच्या नंतर आपल्याला आरसी रिलेटेड सर्व्हिसेस बाय डिफॉल्ट पाहायला मिळणार आहे, तर इथे जो आपल्याला 3 डॉट दिसतात त्यावरती क्लिक करायचंय आणि इथून आपल्याला अप्लाय फॉर सर्टिफिकेट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे आरसी पर्टिक्युलरचा ऑप्शन पाहायला मिळणार आहे। जर इंटरफेस वेबसाईटचा चेंज झाला तर तुम्हाला हेच शोधायचं आहे, आरसी पर्टिक्युलर्स ज्या पण सेक्शनमध्ये भेटेल त्यावरून इथे यायचं आहे आरसी पर्टिक्युलरवरती आणि त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्याला व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, तर तुमच्या गाडीचा नंबर टाका आणि खाली चेसिस नंबरचे 5 शेवटचे आकडे टाका। त्यानंतर व्ह्यू डिटेल्सवरती क्लिक करायचे। आता इथे आपल्याला ऑथेंटिकेट करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहे, एक आपण आधार वापरून करू शकतो आणि दुसरा आपण मोबाईल नंबरचा OTP घेऊन सुद्धा करू शकतो। तर आपल्याला सोपी पद्धत आहे, मोबाईल वापरून आपण करू शकतो, मोबाईल नंबर वापरून। तर तुमच्याकडे जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही ऑनलाईन सर्व्हिसेसमधून मोबाईल नंबरला अपडेट करू शकता। तर आपल्याकडे मोबाईल नंबर लिंक आहे, तर युजिंग मोबाईल OTP यावरती आपण क्लिक करणार आहोत। तुम्हाला जे सोपं पडेल ते तुम्ही करू शकता। तुमच्या मोबाईलचे शेवटचे 4 आकडे इथे दाखवले जाईल। आता त्यानंतर तुम्हाला इथे जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे। एक पॉपअप येईल OTP पाठवलाय म्हणून, त्याला कट करू शकता आपण। आलेला OTP आपल्याला इथे खालच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे। 4 अंकाचा OTP तुमच्या नंबरवरती पाठवण्यात येणार आहे। OTP टाकून आपल्याला सबमिट करायचं आहे। आता इथे ओनर इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल, तर खाली यायचं आहे आपल्याला। आता खाली आपल्याला इथे टोटल दाखवली जाईल की किती आपल्याला पैसे भरायचे। तर पहिले बघून घ्यायचे, 50 रुपये दाखवत असेल तर आपण बरोबर ऑप्शनला सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे। आता कन्फर्म पेमेंट, त्यानंतर आपल्याला गेटवे सिलेक्ट करायचं आहे, कोणत्या गेटवेनं आपण पेमेंट करणार आहे। तर भरपूर सारे ऑप्शन्स असतात, तर इथे सध्या 2 ऑप्शन्स आहेत, त्यापैकी तुम्हाला जेही ठीक वाटेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता। मी SBI ई-पे घेतोय। त्यानंतर खाली यायचं आहे, खाली एक चेकबॉक्स मिळेल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे आपल्याला इथून पेमेंट करून घ्यायचं आहे। आता पेमेंट करण्यासाठी आपण डेबिट कार्ड वापरू शकतो, क्रेडिट कार्ड वापरू शकतो, बँकिंग नेट बँकिंग जर असेल तर ती वापरू शकतो, किंवा सोपं पर्याय आहे आपल्याला UPIचा। तर मी UPIने पेमेंट करणार आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता। आता UPIवरती क्लिक केल्यानंतर UPI QR जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि पेवरती क्लिक करायचं आहे, पे नाव। आता एक QR जनरेट होईल, त्या QR वरून तुम्हाला पेमेंट करायचं आहे। तुम्ही दुसऱ्या फोननी पेमेंट करू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या गॅलरीतून फोनपे ओपन करून QR स्कॅन करू शकता। तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे रिव्ह्यूसाठी एक पॉपअप आला आहे, त्याला आपण कट करू शकतो किंवा रिव्ह्यू तुम्हाला द्यायचं तर तुम्ही देऊ शकता। आता बघा, इथे तुम्हाला तुमचं RC पाहायला मिळणार आहे। आता इथे आपण प्रिंट RC वरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्ही प्रिंटवरती गेला तर तुम्हाला इथून सेव्ह ॲज PDF करून घ्यायचे आणि तुम्ही कुठून सुद्धा डाउनलोड करू शकता किंवा प्रिंटसुद्धा काढून घेऊ शकता। आपण सेव्ह ॲज PDF केलं तर आपल्या फोनमध्ये ते सेव्ह होणार आहे। लोकेशन सिलेक्ट करा कुठं तुम्हाला सेव्ह करायचं आहे आणि तुम्ही RC इथून सेव्ह करून घेऊ शकता। तर अशा प्रकारे तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून RC तुमचं डाउनलोड करू शकता। मित्रांनो, दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचे। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।